नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत एमबीबीएस इन रशिया। एमबीबीएस इन रशिया मध्ये ऍडमिशन घेताना नीट मध्ये तुम्हाला मिनिमम मार्क्स किती हवे, त्यानंतर रशियामध्ये ऍडमिशन घेताना तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात पहिलं आपण स्टार्ट करूया नीट स्कोर आणि नीटचा क्रायटेरिया याबद्दल डिस्कस करूया। अकॉर्डिंग टू मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अँड नाउडेज नॅशनल मेडिकल काउन्सिल यांच्या अकॉर्डिंग नीट इज अ मॅन्डेटरी फॉर एमबीबीएस अब्रॉड। नीट इज मॅन्डेटरी फॉर एमबीबीएस अब्रॉड। देन यावर्षी दरवर्षी जसं 2021 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये आणि यावर्षी 2024 मध्ये दरवर्षी एमबीबीएस नीटचा पासिंग क्रायटेरिया हा वेगळा असतो। जसे की 2023 मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 137 आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 107 असा पासिंग क्रायटेरिया होता। तर या अकॉर्डिंग दरवर्षी तो पासिंग क्रायटेरिया चेंज होत असतो। या वर्षी ऍप्लिकेशन 25 लाख प्लस झालेले आहेत, त्यामुळे सांगता येत नाही की तो अप होऊ शकतो की डाऊन होऊ शकतो। बट विद्यार्थ्यांना घाबरून जायची काही गरज नाही आहे। पासिंग क्रायटेरिया हा पर्सेंटाइल क्रायटेरिया ठरला जातो, त्यामुळं विद्यार्थ्यांनी पास होण्याची शक्यता जास्त असते। सो हा झाला नीट बद्दल। आता आपण डिस्कस करूया सेकंड टॉपिक म्हणजे आपले डॉक्युमेंटेशन। डॉक्युमेंटेशन मध्ये रशियाला जाताना कुठल्या डॉक्युमेंटची आपण सगळ्यात महत्वाची पूर्तता केलेली पाहिजे। सगळ्यात पहिलं, आपण भारताला सोडून जातोय म्हणजे दुसऱ्या देशात जातोय तर आपल्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे। एक महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट। सेकंड डॉक्युमेंट असतं तुमचं 12वीचं मार्कशीट। 12वीचं मार्कशीट त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 3 सब्जेक्टला ऍग्रिगेट मार्क्स हे 50% प्लस पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी। आणि ओबीसी जर कॅटेगरी जर असेल तर त्याला 40% प्लस मार्क्स पाहिजे। हा 2 नंबरचा डॉक्युमेंट आहे सेकंड डॉक्युमेंट। थर्ड डॉक्युमेंट इज आधार कार्ड कॉपी, आधार कार्डची झेरॉक्स हवी। फोर्थ डॉक्युमेंट, रशियाला जाताना व्हिसा काढण्यासाठी HIV सर्टिफिकेट लागतं। HIV ची टेस्ट करावी लागते, तर ती डॉक्टर लाल पॅथलॅबची HIV ची सर्टिफिकेट लागते। तर त्यासाठी आम्ही ब्राईट फ्युचरच्या टीम मधनं पूर्णपणे गायडन्स केलं जातं। हे आहे तुमचं सेकंड डॉक्युमेंट, फोर्थ डॉक्युमेंट। त्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटोज। पासपोर्ट साईज फोटोज तुमच्या सोबत मिनिमम तुम्हाला व्हिसासाठीही जमा करावे लागतात आणि जेव्हा तुम्ही रशियाला ट्रॅव्हल करता तर त्या टाइमला तुम्हाला मिनिमम 10 ते 20 हे पासपोर्ट साईज फोटो तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। त्यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असलेले फोटो गरजेचे आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनो, जाताना तुम्हाला जे महत्वाचे काही वस्तू घेऊन जायच्या असतात, जसं तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्या भेटत नाही किंवा काही गोष्टी, याची पूर्ण पूर्तता हे ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपची लिस्ट, नेसेसरी लिस्ट दिली जाते। त्यामध्ये सर्व गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तिथे भेटत नाही किंवा तुम्हाला इंडियामधून कॅरी करायच्या असतात याबद्दल पूर्ण माहिती दिली जाते। आणि तसेच हे झालं तुमचं डॉक्युमेंटेशन। एवढंच डॉक्युमेंटेशन तुम्हाला रशियाला जाण्यासाठी लागतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी, जसे की भारतामधील एमबीबीएसची माहिती, महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर कसा लागणार, त्यानंतर त्याची किती मार्क्स लागणार, BMS साठी किती मार्क्स लागणार, या अशा नवीन व्हिडिओसाठी आणि रशियामधले कोणते कॉलेजेस बेस्ट आहे, अशा आमच्या अपकमिंग व्हिडिओज खूप आहेत। तर त्यासाठी या व्हिडिओना बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्या चॅनलला करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये आमचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत असणार। तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अस। थँक्यू व्हेरी मच।